चंद्रशेखर आझाद यांच्या आईवर शेणकूट विकायची वेळ आली होती. हो, या भारताचे महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद हुतात्मा झाल्यानंतर त्यांची आई जगराणी देवी यांच्यावर अत्यंत वाईट वेळ आली होती. पण एक असा मराठी क्रांतिकारक होता ज्यांनी पुढे आझादांच्या आईचा अखेरपर्यंत सांभाळ केला. ते म्हणजे सदाशिवराव मलकापूरकर. आज हे नाव अनेकांना अपरिचित आहे. अगदीच मराठी लोकांना या मराठी क्रांतिकारकाबाबत फारशी माहिती नाही, पण त्यांचं योगदान अफाट आहे. आज या सदाशिवराव मलकापूरकर यांच्याबाबत आणि त्यांच्या आईचा सांभाळ त्यांनी कसा केला याबाबत जाणून घेऊयात. पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. 27 फेब्रुवारी 1931 रोजी चंद्रशेखर आझाद तत्कालीन अलाहाबाद मधल्या अल्फ्रेड पार्क मध्ये हुतात्मा झाले. विचार करा, एकटा माणूस ब्रिटिशांच्या फौजफाट्याला भिडला, पण ब्रिटिशांच्या काही हाती लागलंच नाही. आपल्या पिस्तुलातली शेवटची गोळी त्यांनी स्वतःला झाडून घेतली होती. ज्या झाडाखाली ते हुतात्मा झाले त्या झाडाची लोक पूजा करायला लागले, म्हणून ब्रिटिशांनी ते झाड कापून टाकलं. त्यांचे अंत्यसंस्कार सुद्धा गुपचूप मध्ये रसुलाबाद घाटावर नेऊन करण्यात आले, म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आईला आपल्या मुलाला शेवटचं पाहता सुद्धा आलं नाही. आझादांच्या घरची परिस्थिती आधीच हलाखीची होती, त्यात घरचा महत्वाचा माणूसच गेला हे ऐकून त्यांना धक्काच बसला होता. महत्वाचं म्हणजे आझादांच्या शोधात ब्रिटिश त्यांच्या कुटुंबियांना त्रास देऊ नये यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाची माहिती गोपनीयच ठेवली होती आणि फक्त एकाच माणसाला त्यांच्या घराचा पत्ता सांगितला होता. ते होते सदाशिव मलकापूरकर, चंद्रशेखर आझाद यांचे सर्वात विश्वासू साथीदार. त्यांना माहित होतं की अनेक जण फितुरी करू शकतात, पण सदाशिव कधीच नाही. सदाशिव मलकापूरकर यांचा जन्म 1911चा. उच्च शिक्षण घेण्यासाठी ते झाशीमध्ये आले होते. त्यावेळी स्वातंत्र्य लढ्यात अनेक युवा मोठ्या संख्येने सामील होत होते, त्यामुळे सदाशिव हे सुद्धा स्वातंत्र्य लढ्यात उतरले. याच दरम्यान त्यांची भेट मास्टर रुद्रनारायण यांच्यासोबत झाली आणि मास्टर यांनी त्यांची भेट चंद्रशेखर आझाद यांच्याशी घडवून दिली आणि पुढे ते HSRA मध्ये सामील झाले. आता वरती मी एक नाव घेतलं, मास्टर रुद्रनारायण. तर आपल्यातल्या अनेकांनी आझाद यांचा ऐतिहासिक खरा फोटो पाहिलाच असेल. हा फोटो आझाद यांचे कुटुंब म्हणून पसरवला जातो, पण या आझाद यांच्या सोबत जे कुटुंब आहे ते मास्टर रुद्रनारायण यांचंच आहे आणि हा फोटो सुद्धा त्यांनीच काढला होता. सदाशिव यांचे बंधू शंकरराव मलकापूरकर हे सुद्धा आझादांच्या जवळचे सहकारी होते. संघटनेत त्यांची भेट भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, भगवतीचरण वोरा आणि इतर क्रांतिकारकांसोबतही झाली होती. एकदा राजगुरू यांना बॉम्ब आणि शस्त्रास्त्र पोहोचवण्यासाठी अकोल्याला जायचं होतं. यावेळी भुसावळला गाडी बदलायची होती, पण त्यांची टीप पोलिसांना लागली आणि भुसावळ स्टेशनवरच त्यांना अटक झाली. यावेळी त्यांच्यासोबत भगवानदास माहोर हे क्रांतिकारक सुद्धा होते आणि विशेष म्हणजे ते सुद्धा मराठीच. त्यांना जळगाव जेलमध्ये हलवण्यात आलं आणि इथेच त्यांच्यावर केस सुरू केली. एक दिवशी त्यांना कळलं की आपल्या संघटनेमधले फितूर जळगावमध्ये येणार होते. यावेळी सदाशिव यांचे बंधू शंकरराव यांनी जेवणाच्या डब्यातून त्यांच्यापर्यंत पिस्तूल पाठवले. सदाशिव यांनी त्या दोन्ही फितुरांना मारण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांना जखमीच करू शकले. त्यांचा हाच पराक्रम भुसावळ बॉम्ब खटला म्हणून प्रसिद्ध आहे. या गोळीबारामुळे सदाशिव मलकापूरकर आणि भगवानदास माहोर या दोघांची रवानगी अंदमानच्या तुरुंगात करण्यात आली. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. आता तिथून परतून येण्याचा काहीच चान्स नव्हता. हे सगळं घडलं भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आझाद हे सर्व हुतात्मा होण्याच्या आधी. 8 वर्ष ते तुरुंगातच होते. इथे काय घडत होतं त्यांना त्याचा काहीच पत्ता नव्हता. 1938 साली जेव्हा काँग्रेस मंत्रिमंडळाची स्थापना झाली तेव्हा 8 वर्षांच्या शिक्षेनंतर त्यांना सोडण्यात आले. बाहेर आल्यावर सगळं बदललं होतं. जवळचे साथीदारी जिवंत नव्हते, काही तुरुंगात होते, फितूर झालेले फरार होते. संघटना संपली होती, पण आपलं क्रांतिकार्य चालू ठेवावं असं त्यांना वाटलं. याच वेळी त्यांना चंद्रशेखर आझाद यांच्या कुटुंबाची आठवण झाली आणि ते तडकाफडकी मध्य प्रदेश मधल्या भौरा या गावात गेले. तिथे गेल्यावर त्यांना पहिला धक्का बसला की चंद्रशेखर आझाद यांच्या वडिलांचं निधन झालंय. दुसरा धक्का म्हणजे आझाद यांच्या आई जगराणी देवी यांची परिस्थिती खूपच खराब होती आणि त्यांच्यावर अक्षरशः शेणकूट विकायची वेळ आली होती. ब्रिटिशांच्या भीतीमुळे त्यांच्या आईना इतकी वर्ष कुणीही मदत करायला सरसावलंच नव्हतं. त्या एकटाच राहत होत्या. ते सोडा, त्यांना डक्यात किमा असं हिणवलं जात होतं. सदाशिव यांना गैरवरून आलं. त्या आईंना म्हणाले की तुम्ही माझ्यासोबत झाशीला चला, पण यावर त्या म्हणाल्या की माझ्या पतीने जिथे शेवटचा श्वास घेतलाय मी सुद्धा शेवटपर्यंत त्याच जागेवर राहणार. सदाशिव यांनी विनंती केली, पण त्या ऐकल्या नाहीत. शेवटी सदाशिव यांनी त्यांच्या आईंना सांगितलं की चंद्रशेखर यांची शेवटची इच्छा होती की तुम्हाला मी तीर्थयात्रेला घेऊन जाऊ, त्यामुळे आपल्या मुलाची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत या. यानंतर त्या तयार झाल्या. सदाशिव जगराणी देवी यांना झाशीला घेऊन आले. इथे त्या निमोनी या गावात राहिल्या. सदाशिव यांच्या आईचं खूप आधीच निधन झालं होतं, त्यामुळे आपली आई म्हणूनच सदाशिव यांनी आझादांच्या आईची खूप सेवा केली. त्यांना कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू दिली नाही.
एक मुलगा आपल्या आईसाठी कशा प्रकारे कर्तव्यनिष्ठ असतो हे सदाशिव यांनी दाखवून दिलं. चंद्रशेखर यांच्या आठवणीत त्या नेहमी म्हणायच्या की जर माझा चंदू आज जिवंत असता तर त्याने सुद्धा हेच केलं असतं जे आज माझा सदाशिव करतो. सदाशिव मलकापूरकर यांच्या व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती होते ज्यांनी जगराणी देवी यांना मदत केली होती. ते होते तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांच्या आईची हलाखीची परिस्थिती नेहरू यांच्याही कानापर्यंत पोहोचली होती. तेव्हा नेहरूंनी 500 रुपयांची मदत त्यांच्यासाठी पाठवली होती. याच वेळी शंकरराव यांनाही कळलं की सदाशिव झाशीमध्ये आझादांच्या आईसोबत राहत आहेत. तेव्हा ते सुद्धा पत्नीसोबत तिथे आले आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांची सेवा केली. 1949 साली सदाशिव हे जगराणी देवी यांना तीर्थयात्रेला घेऊन गेले. 1952 साली आझाद यांच्या आईचं निधन झालं. यावेळी त्यांना मुखाग्नी सुद्धा सदाशिव मलकापूरकर यांनीच दिला. सदाशिव यांनी लग्न केलं नाही. आपलं पुढचं जीवन व्यतीत करण्यासाठी त्यांनी SPI इंटर कॉलेज आणि हाफिज सिद्दीकी स्कूल इथं शिक्षकाचं काम केलं. त्यांना म्हातारपणात शासनाची कुठलीही मदत मिळाली नाही. प्रत्येक सशस्त्र क्रांतिकारकाच्या वाट्याला हीच उपेक्षा आलेली होती. वयाची 80 ओलांडल्यानंतर 1995 साली त्यांचं निधन झालं. पण त्यांचं क्रांतिकार्य त्यासोबतच मातृभूमीच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या वीराच्या आईची सेवा करणं या दोन्ही गोष्टी नेहमीच प्रेरणा देत राहतील. शेवटी हेच की असे अनेक क्रांतीवीर आजही अपरिचित आहेत. त्यांचा आजच्या काळात योग्य सन्मान व्हावा, त्यांचं स्मरण प्रत्येकाला असावं. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.